नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऊस रोप लागवड या विषयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला ऊस रोप लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, सरीमधील आणि 2 रोपांमधील योग्य अंतर किती असावे, लागवडीपूर्वी आणि लागवडीनंतर खत व्यवस्थापन कसे करावे, रोप लागवडीचे पारंपरिक पद्धतीपेक्षा असणारे फायदे, पाणी देण्याची योग्य पद्धत, जर तुम्हाला ऊसाचे उत्पादन वाढवायचे असेल आणि बियाणाचा खर्च कमी करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला मिळेल. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर बघू शकता मित्रांनो, आपण नवीन ऊसाची लागवड केलेली आहे. तर ती कशा पद्धतीनं केली हेच आपण आता पाहणार आहोत. तर सुरुवातीला मित्रांनो, जमिनीची 2 वेळा उभी आणि आडवी चांगली नांगरणी करून घेतली. नांगरणी केल्याच्या नंतर मित्रांनो, रोटरनी पूर्ण ढेकळे फोडून घेतले आणि ढेकळे फोडून झाल्याच्या नंतर जमीन अशी भुसभुशीत केली चांगली. आणि मित्रांनो, मग त्याच्यामध्ये 5 फुटाची आम्ही सरी काढलेली आहे. तर ही 5 फुटाची सरी काढलेली आहे. 265 ही ऊसाची जात आहे. तर ही 265 ऊसाची जात आहे आणि 2 सरीमधील अंतर 5 फुटाचं आहे. तर हे अंतर तुम्ही म्हणाल एवढं का ठेवलं? तर मित्रांनो, जेवढं ऊसाला जास्त अंतर, जेवढी हवा खेळती राहील तेवढा ऊस चांगला पोषक वाढतो, चांगलं पोषण हवा मिळते त्याला, त्याच्यामुळे त्याची चांगली वाढ होते. त्याच्यामुळं आम्ही ही 5 फुटाची सरी काढलेली आहे. आणि सरी काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मित्रांनो, प्रत्येक सरीमध्ये चांगलं कुजलेलं जे लेंडी खत असतं ते लेंडी खत प्रत्येक सरीमध्ये घातलेलं आहे. टोटल प्रत्येक सरीला लेंडी खत वापरलेलं आहे. आणि लेंडी खत वापरल्याच्या नंतर मग मित्रांनो, आम्ही याच्यामध्ये ऊसाच्या रोपाची लागवड केलेली आहे. तर आता ही लागवड कशी केलेली आहे बघा. जे 2 रोप आहेत, ह्या 2 रोपांमधलं अंतर आम्ही 2 फुटाचं ठेवलेलं आहे. कंप्लीट 2 फुटाचं 2 रोपांमधलं अंतर उभं आहे, आडवं अंतर 5 फूट आहे. अशा पद्धतीने ही लागवड केलेली आहे. तर तुम्ही म्हणाल हे 2 फुटाचं अंतर एवढं कशासाठी पाहिजे, हा किती पातळ ऊस दिसत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आपण ज्या काय 2-3 ऊसाच्या आळवण्या करणार आहेत, त्या आळवण्याच्या नंतर ह्या ऊसाला असे भरपूर तुम्हाला फुटवे पाहायला मिळतील. आणि ते इतके जबरदस्त फुटवे येतील की त्या ऊसाचं 25 ते 30 ऊसाचं एक मोठं बेड तयार होईल. आणि ज्यावेळेस 20 ते 25 ऊसाचं बेड तयार होईल त्यावेळेस मित्रांनो, जी आपण 2 फुटाची जागा ठेवलेली आहे ती जागासुद्धा त्याला कमी पडणार आहे. म्हणून मित्रांनो, ही आपण 2 फुटाची प्रत्येक रोपामधील जागा ठेवलेली आहे. बघू शकता, खूप चांगल्या प्रकारे आणि एकदम मस्त लाईनीमध्ये सगळे ऊस लावून झालेले आहेत, लागवड झालेली आहेत. तर अशा पद्धतीनं नवीन ऊसाची जर लागवड केली तर भविष्यामध्ये आपल्याला त्या ऊसापासून खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं. आणि दुसरी गोष्ट, आपण जर सरी जास्त मोठी जर काढली तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला मशागत करायची आहे, ऊसाचा जारवा तोडायचा आहे, त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये मग बैलाचा अवजार असेल, ट्रॅक्टरचा अवजार असेल, ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये ते फिरवणार आहे त्यावेळेस कुठल्याही प्रकारची त्याला अडचण येऊ नये म्हणून ही 5 फुटाची सरी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये एवढं हे अंतर ठेवलेलं आहे. आणि आता याच्या पुढे आता आम्ही लागवड पूर्ण झालेली आहे. अजून याला कुठल्याही प्रकारचा डोस दिलेला नाही. पण अजून 1-2 दिवसानं याला जे आळवणी म्हणतो आपण, त्या आळवण्या वगैरे करून घेणार आहे. तर पहिली माहिती म्हणजे याच्यामध्ये आपण ऊसाची जी लागवड करतो, आपण काय करतो, खूप मोठी चूक करतो की ऊसामध्ये जी लागवड करत असतो त्याच्यामध्ये 2 सऱ्यांमधलं अंतर आपण खूप कमी ठेवतो. आणि मग भविष्यामध्ये ऊस खूप दाट होतो, खूप त्याचे बांजार होते आणि मग मित्रांनो त्याची वाढ चांगली होत नाही, त्याची जाडी चांगली वाढत नाही, कांडं चांगलं लांबत नाही आणि मग आपलं जे उत्पादन आहे ते उत्पादन घटतं.
त्याच्यामुळे जेवढा पाताळ ऊस असेल, जेवढी शेतामध्ये हवा मोकळी खेळती असेल, तेवढा मित्रांनो त्याच्यापासून आपल्याला चांगला फायदा होतो. म्हणून अशा पद्धतीने नवीन ऊसाची लागवड करताना जमीन चांगल्या प्रकारची निवडावी. दुसरी गोष्ट, जमिनीची चांगली मशागत करून घ्यावी. त्याच्यानंतर शेणखत असेल, लेंडीखत असेल, कोंबड खत असेल, कोणतंही खत असेल ते लागवडीपूर्वी त्या जमिनीला घालणं खूप गरजेचं असतं. कारण लेंडीखत इतर रासायनिक खतासारखं नाही की टाकलं की लगेच त्याचा वापर चालू होत नाही, तर त्याला थोडं वेळ लागतो. त्याच्यामुळे अगोदरच आम्ही ते सरीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि टाकून घेतल्यामुळं बरोबर ज्यावेळेस ऊसांची फुटवे सुटायला सुरुवात होईल त्यावेळेस मित्रांनो त्या खताचा त्याला वापर होणार आहे आणि फुटवे आणखीन जोराने आणि मजबूत फुटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लागवडीच्या वेळेस शेणखत घालू शकता किंवा इतर दुसरेसुद्धा मोठं खत, रासायनिक खतसुद्धा टाकू शकता, जेणेकरून ऊस ज्यावेळेस मुळी पकडायला सुरुवात करतो त्यावेळेस त्याच्या मुळीला ताकद मिळते चांगली, आणि चांगली ताकद जर मिळाली, चांगलं अन्नद्रव्य जर मिळालं, तर मित्रांनो ऊसाचे जे फुटवे आहेत ते फुटवे खूप चांगल्या प्रकारे फुटतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर नवीन ऊसाची लागवड करताना ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगला फायदा होणार आहे. आणि साधारणपणे कोणत्याही ऊसाची जात जर असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या जातीनुसार त्या ऊसामध्ये अंतर ठेवणं गरजेचं असतं. कारण 265 ही ऊसाची जात खूप दंडक आणि जाड ऊस असतात त्याचे, आणि खूप मजबूत ऊस असतो. एक हेक्टरी 150 ते 200 टन मित्रांनो ऊस आमच्या इतके काही शेतकऱ्यांनी काढलेला आहे. त्याच्यामुळे खूप या ऊसापासून 265 या ऊसापासून खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं. म्हणूनच आमच्या इकडं जास्त करून 265 ह्याच ऊसाची लागवड करतात. तर अशा पद्धतीने ही लागवड केलेली आहे. तर यापुढील काय नियोजन असेल आणि यानंतर काय नियोजन असेल केलेलं आहे, ही सर्व माहिती आपण अजून बाकीच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी यापूर्वीसुद्धा ऊसांच्या माहितीचे भरपूर व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये मग ऊसाला पहिला डोस, दुसरा डोस, पहिली आळवणी, दुसरी आळवणी, स्लरी ऊसासाठी कशी बनवायची, असे भरपूर माहितीचे मित्रांनो व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकलेले आहेत. तर ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला त्याच्यावरती माहितीवरचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. तर असे भरपूर व्हिडिओ आहेत. तर मित्रांनो, मी आपणाला एकच विनंती करतो, माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, इतर आपल्या मंडळींना व्हिडिओ हा शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर हा माझा हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, याच्यामध्ये काय बदल करायला हवा होता, याच्यामध्ये आमची काय चूक झाली, मित्रांनो नक्की कमेंटमधून सांगायचं आहे. म्हणजे दुसऱ्या वेळेस ती चूक आमच्या हातून होणार नाही किंवा नक्कीच आम्ही ती सुधारण्याचा प्रयत्न करू. तर नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आमचा हा व्हिडिओ कसा वाटला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.